तो मुंबईत पहिल्यांदाच दिसला। पाहूयात तो कुठून आला आणि त्याचं नाव काय। मुंबईत आला नवा पाहुणा, मुंबईत त्याचा पहिलाच मुक्काम। त्याला आतापर्यंत मुंबईत कधीच पाहिलं नाही। आम्ही बोलतोय ब्रॉन्झ बॅक या पाहुण्याबद्दल। सोप्या भाषेत सांगायचं तर उडणाऱ्या सापाबद्दल। अर्थात त्याला पंख नसतात, पण तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारतो। मुंबईत त्यानं पहिल्यांदाच दर्शन दिलंय। त्याच्या पाहुणचाराचा मान मिळाला तो पोलीस अधिकारी विनोद माळवे यांना। या सापानं एंट्री घेतली ती थेट पोलीस अधिकाऱ्याच्या घरीच। विनोद माळवे हे माहीम पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या पोलीस वसाहतीत राहतात। संध्याकाळी 6 वाजता त्यांना त्यांच्या किचनमध्ये आलेल्या पाहुण्याची चाहूल लागली। त्याला ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक असं म्हणतात। त्याचं आपल्याकडचं नाव आहे रुखई। त्याचं आयुष्य अवघ्या 1.5 वर्षांचं। माळवेंकडे सापडलेला हा साप नर जातीचा आहे। एखाद्या सापाला पाहताच भीतीनं पाचावर धारण बसेल, पण माळवेंना त्याची सवय आहे, कारण त्यांच्याकडे याआधीही सापांनी मुक्काम ठोकलाय। त्यांच्याकडे साप येतात याचं कारणही मोठं मजेशीर आहे। आता ही दुसरी टाइम आहे आतमध्ये यायचा। उंदर खूप आहेत आमच्या घराने, जी उंदरी येऊन आमच्या कपड्यांचं नासधूस करतच असतात, पण सापाचा हा पहिली एक टाइम आणि ही दुसरी टाइम। म्हणजे उंदरांसाठी ते येतात। हा काय माहिती नाही आता उंदरांसाठी येतात का नेमकं काय येतात, पण ही पहिला असा खालून शिरलेला आणि आता एक तर झाडावरनं उडी मारून आतमध्ये आला। माळवेंच्या घरी हा साप दिसताच त्यांनी माहीम पोलीस स्टेशनला कळवलं। माहीम पोलिसांनी शिवाजी पार्क पोलिसांना बातमी दिली। शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तयार असलेली सर्पमित्रांची टीम तातडीनं माहीमला घटनास्थळी पोहोचली आणि त्या सापाला ताब्यात घेतलं। विषारी तर नाही हा साप, हा तसा खूप शांत साप असतो। हा झाडावरच असतो। छोटे पक्षी, खाली जमिनीवरील बेडूक, उंदीर जे मिळेल ते खात असतो आणि आपला उदरनिर्वाह करत असतो। तसा हा माणसासाठी काही एक धोकेदायक नाही। पकडल्यानंतर तो बिनविषारी आहे किंवा त्याचं आयुष्य हे सांगतात आणि त्यांना अनुभव चांगल्या प्रकारचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं आयुष्य सांगितलं आणि आमच्या पोलीस स्टेशनतर्फे आम्ही त्यांचे आभारी आहे। या तिघाचे, चौगुले, यादव आणि जाधव, आणि असं त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। ब्रॉन्झ बॅक हा अतिशय दुर्मिळ साप समजला जातो। तो पूर्णपणे बिनविषारी आहे। तो झाडांवरच राहतो। मुंबईकरांना तरी त्याचं प्रत्यक्ष दर्शन पहिल्यांदाच घडलंय। आता हा पाहुणा कुठून आला आणि येताना एकटाच आलाय की आणखी कुणा मित्रांनाही घेऊन गेलाय याची चौकशी सुरू झाली आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। दरम्यान 2 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यामधल्या चाळीसगाव जवळच्या पाटण्यादेवीच्या जंगलात हा उडणारा साप आढळून आला होता। वन्यजीव विभागानं जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात या सापाची छवी टिपली गेली आहे। जमिनीपासून 3 ते 3.5 फुटांवरून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडत जाणारा हा साप आढळून आला होता। रुखई जातीचा हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे। पाटण्यादेवीचं जंगल हे अनेक वन्यजीवांकरता प्रसिद्ध आहे। त्यात आता या उडत्या सापामुळे पाटण्यादेवीच्या जंगलाबाबत वन्यप्रेमींचं कुतूहल आणखी वाढणार याची शंकाच नाही। ब्रॉन्झ बॅक या उडणाऱ्या सापाची काय वैशिष्ट्ये आहेत आपण पाहूयात। पूर्णपणे बिनविषारी असा हा उडणारा साप आहे। दिसायला अत्यंत सुंदर आणि सडपातळ हा बिनविषारी साप आहे। हा साप झाडावरच राहतो। सापाच्या अंगाचा वरचा जो रंग असतो तो तपकिरी असतो। डोळे तपकिरी, गळ्याचा भाग निळसर आणि जीभ गडद निळसर असते। हे साप समूहानं राहतात। एक मोठी मादी आणि तिच्याबरोबर 3 लहान नर असतात। या सापाची साधारणपणे उंची 3 ते 5 फूट इतकी असते। त्याच्या निमुळत्या शरीरावर मऊसर खवले असतात। हा साप झाडावरून दुसऱ्या झाडावरती 100 मीटर अंतरापर्यंत तरंगत जाऊ शकतो। त्याचं चपटं शरीर करून तो पॅराशूट प्रमाणे हवेत तरंगतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।